सो हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या उज्जैनच्या सिरीजमध्ये. आणि हा ब्लॉग असणार आहे आपला पार्ट 2. सो आज आपण फायनली निघालेलो आहोत ओंकारेश्वरच्या दर्शनाला. सो अर्धी पोरं तर रेडी झालेली आहेत मागे, आणि कुणाला आणि मी जरा मॅचिंग झालोय थोडं थोडं, आणि बाकीची पोरं खाली गेलेत. सो बिना किसी देरी के इस ब्लॉग को चालू करते. आणि चला, आज खूप मजा येणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय बोलतो कुणाल? एक्साइटेड व्हा दर्शनाला? खूप एक्साइटेड. काय बोलतो सौरभ? जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल गाईज. चला, आणि आजच्या ब्लॉगला पार्ट 2 ला चालू करूया. सो चला, रूमला लॉक लावून निघूया लगेच देव दर्शनाला. बघूया आधी सगळं ओके आहे की नाही. ओके, चला लेट्स गो. तर मित्रांनो, आता फायनली आपण नर्मदा रिव्हरकडे आलेलो आहे. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता नर्मदा रिव्हर आहे पूर्ण. चल पटकन. आणि आता आपल्याला बोट पकडून जायचं आहे मंदिराकडे. आणि सर्व एक्सायटेड आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि भारी वाटतं. तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो हा सीन नर्मदा रिव्हरची इकडचं पूर्ण. आणि इथे खूप म्हणजे पब्लिक एन्जॉय करते. सो हे बघा, तुम्हाला दाखवतो एक सेकंड. आता हे परीमध्ये बसतायत. हे सावकाश जावा का. अशी नर्मदा रिव्हर आहे पूर्ण मित्रांनो. आणि तिकडे डॅम आहे. ही पावसाळ्यात सोडतात. तुम्हाला मी झूम करून दाखवतो. बघा, ही डॅम आहे जी पावसाळ्यात सोडतात. आणि आता आपल्याला बोट करून जायचं आहे मंदिराकडे. सो आता तुम्हाला पूर्णपणे समजेल या व्हिडिओमध्ये की काय सीन आहे. चला लेट्स गो. सौरभ, सौरभ पकड. सौरभ इथे बघ, इथे बघ. आणि दाखव बॅक कॅम दाखव. Let's go. Let's go baby. वाह मित्रांनो, पोरं आपली चिलकत घालून रेडी झालेले पूर्ण. सेफ्टी गार्ड्स. आणि इथे जरा फोटो सेशन चालू आहे. आणि बोट जरा खूपच जास्त हलते. आणि थोडेसे आता कस्टमर्स येत आहेत, त्यासाठी आपण थांबलोय. त्यानंतर आपण निघणार आहोत. आपल्याला 7:10ची आरती अटेंड करायची आहे घाटावरची. सो लेट्स गो. व्हेरी एक्साइटेड आहोत आम्ही सगळे. कुणाल फायनली अचानक भयानक प्लॅन काही सक्सेसफुल. खतरनाक. दोन निघता येतं, इकडे दोन करून काय फायदा. जल शिंपडू. ओम नमः शिवाय. सो मित्रांनो, ही नर्मदा आणि ही कावेरी रिव्हरचा संगम आहे इथे. तिथे सांगितलं आपल्याला. सो घरातून व्हिडिओ कॉल पण आलेला आहे आपल्याला. आणि इथे नर्मदा रिव्हर ही आणि कावेरी रिव्हर तिकडनं येते. तिथे संगम आहे, संगम पॉईंट. सो इथे आपल्याला दाखवलेलं आहे. आणि आता आपण डायरेक्ट मंदिराकडे चाललेलो आहोत या दिशेने. सो अशी आपल्या बोटची सफर चालू आहे. आणि खूप मजा येते. वाव, नाईस एक्सपिरियन्स.
मित्रांनो आता फक्त आम्ही काही पाऊल लांब आहोत दर्शन घेण्यापासून. थोड्याच वेळात आता आपण दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला दाखवतो, तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. मोबाईल बंद कर ले. तर मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल आपण तिकडनं आलो बोटीमधून. ठीक आहे, इथे उतरलो आणि इथे आरती चालू होती. स्टार्टिंगला आपण इथे बसलेलो. त्यानंतर इथून मागे हे बघा असं वरती करत 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 ह्या साईडला जायचं, तर तिकडून त्या मंदिरात जायचं. सो एवढं तुम्हाला वाईड अँगलमध्ये दाखवतो की हे किती मोठं आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि तिकडे मंदिर. सो असं काही आपण दर्शन घेतलं आणि जसं तुम्हाला मला पॉसिबल झालं तसं मी तुम्हाला दाखवलं. सो आता ओंकारेश्वर झालं आहे. आता समोरच मामलेश्वर ज्योतिर्लिंग आहे, तिकडे सुद्धा जायचं आपल्याला. पण तिकडे आता हायकिंग आता बंद झालं असेल, विचारूया एकदा. 1 मिनिट. सो मित्रांनो 12पैकी 2 तर आज आपण करणार आहोत. 1 झालेलं आहे आणि आता फक्त बाकी महाकाल उज्जैन. सो खूप म्हणजे बरं वाटतं आहे. आम्ही दोघांनी जे ठरवलं आहे त्याचा फर्स्ट स्टेप तर आपण केलेली आहे, काय बोलतो. येस. आणि त्यातलं 12पैकी 1 झालेलं आहे. सो त्याच्या समोरचं पण आपल्याला करायचं असतो, त्याशिवाय ओंकारेश्वर पूर्ण होत नाही असं म्हणतात. सो आता आम्ही मामलेश्वरला चाललो आहे आणि त्यानंतर अजून बरेचसे 12च्या 12 करणार आहोत आम्ही. बघू 2 महिन्यातून एकदा किंवा कसंही जमते तसं. पावसाळा पण येतोय. सो पुणे महाराष्ट्रातले तर असे होत राहतील. पण चला आमच्या चॅनलला Yes. करा, सबस्क्राईब करा. भाऊ शेवटी बोललाच न सांगता का. पुढचे तुम्हाला व्हिडिओज नक्कीच येत राहतील. राईडचे व्हिडिओज बघायला भेटतील guys. खूप असे कंटेंटवर कंटेंट येत राहतील. तर चला आता मामलेश्वर दर्शन करू आणि मग आपल्या रूमवरती जाऊ. लेट्स गो. आणि दोघं मागेत खूप, यांच्यामुळे आपण लेट होतोय हे त्यांना माहिती नाही आहे. हे बघ तुम्हाला मी एकदा लास्ट ओंकारेश्वरचा व्ह्यू दाखवतो. हे बघा गाईस, हे बघा सही ना. इथे मंदिर आहे मेन आणि तिथून खालून चालू होतं लाईन पूर्ण. चला आता मामलेश्वर. मित्रांनो तुम्ही आता मामलेश्वर महादेवचा अवतार तुम्ही आता बघितला. सो आपले 1 ज्योतिर्लिंग झालेले आता फुल कंप्लीट आणि एकदम मस्त आणि व्यवस्थित झालं दर्शन. आता ह्याच्या पुढे जेवणार आणि डायरेक्ट झोपणार. सो हे काय दाखवणार नाही आणि मग उद्या डायरेक्ट उज्जैन. सो तुम्हाला आता भेटूया डायरेक्ट आपण उज्जैनला. चला परत चालले दर्शनाला. तर कसं काय मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आजचा आहे आपला दिवस दुसरा आहे मध्य प्रदेशमध्ये. सो तयारी चालू आहे मॉर्निंगची आणि आता आम्ही सगळेजण ओंकारेश्वरवरून उज्जैनला निघतो आहे. लगभग 150 ते काहीतरी किलोमीटर आहे. सो 2-2.5 तास जाणार आहे आम्हाला परत ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि चला सगळे आलेले आहेत आणि इथून आता आपण मॉर्निंगला निघतो आहे 6:15ला. सो तिकडे पोचू 8पर्यंत पोचू आणि दुपारचं दर्शन होऊन जाईल आपलं आणि तुम्हाला दाखवतो उज्जैन नगरी. सो चला बने रही इस व्लॉग में आणि एन्जॉय करा.
चला गणपती बाप्पा नमो पार्वती पते हर हर महादेव. चला जय महाकाल. After 1.5 kilometers, keep right at the fork onto NH52, Indore by. यार मी असं खूप ऐकलेलं की म्हणजे इंदोर अशी क्लीन सिटी आहे आणि आज आम्ही बघितलं. काय बोलतो कोणाल? एकदम म्हणजे त्यांच्या छोट्याच्या छोट्या एरियात एवढी क्लीनलीनेस होती ना, ती बघून खरंच असं वाटलं की हा भाई क्लीन सिटी आहे. आणि तिला 5 का 6 वेळा वाटतं अवॉर्ड सुद्धा भेटलेला आहे की क्लीनेस्ट सिटी. सो चांगला एक्सपिरियन्स होता इंदोरमध्ये. आणि आता फक्त 14 किलोमीटर राहिलेले आहेत महाकालच्या दर्शनासाठी. सो आता मी चाललोय, बाकी मागे आराम चाललाय पोरांचा. फक्त 14 किलोमीटर जायचे आता, त्यानंतर महाकालचं दर्शन. चला बघूया आता. मित्रांनो आता आपण उज्जैनमध्ये आलेलो आहे आणि गाडी वगैरे पार्क करून चाललोय महाकालचं दर्शनाला. सो आता मी बॅक साईड कॉरिडोरने एंट्री घेतली आणि तुम्हाला असं काही व्ह्यू आहे दाखवतो. हे बघा विशाल काय असा गेट आहे आणि इथून आपण लास्ट टाइम आलो तेव्हा त्या गेटने एंट्री होती जिथे आता आपण चाललो आहे आणि ह्या गेटने एक्झिट होती. सो इथे रात्री लाईट प्रोग्राम असतो, मस्त लाईटिंग वगैरे असते. मूर्ती वगैरे तिकडे बघू शकता तुम्ही शंकराची. आणि गणपती बाप्पा आहेच आपल्या आशीर्वाद मागे गणपती बाप्पाचा. सो इथून जायचं आणि तुम्हाला दाखवतो मस्तपैकी सिनेरीज आणि नजारे. मित्रांनो हे जे सीन्स आहेत ते मी तुम्हाला रात्री दाखवेल, कारण की आता दाखवून काहीच अर्थ नाही. सो त्याची मजा जी आहे ती रात्रीच आहे. आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट दर्शन दाखवतो महाकालचं. तुम्हीसुद्धा दर्शन घ्या व्हिज्युअली माझ्या थ्रू आणि माझ्या मागे मित्र. सो आता मी पाण्याची बॉटल हातात घेऊन कंटिन्यू चालतो आहे, कारण की ते ऊन खूप आहे. आणि आता हे सीन जे आहे ते मी तुम्हाला रात्री दाखवेल. आता डायरेक्ट आपण दर्शन करूया. चला जय महाकाल. मित्रांनो आता मी दर्शन घेऊन निघालेलो आहे. जसे तुम्ही क्लिप्स बघितलात, फोन अजिबात अलाउड नाही. मेन म्हणजे सीन काय माहिती आहे का, फोन ॲक्च्युली तर नवीन काउंटर बनवलेत फोनसाठी की ते आपल्याला फोन जमा करावे लागतात. आणि आमच्या अर्ध्या पोरांनी फोन जमा केले. मी कशी तशी ही व्हिडिओ अरेंज केली आणि ही तुमच्यासमोर मी दाखवली. तुम्हालासुद्धा दर्शन करून दिलं मी व्हिज्युअली. सो आता आपण चाललो आहे कालभैरव देवाचं दर्शन घेऊ आणि मग तिकडून बघूया कसं काय ते पुढचं नियोजन. अजून काही फिक्स नाही आहे. सो लेट्स गो. मित्रांनो ज्यांना कोणाला मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही तर हे काका बघा किती सेवक आहेत. अरे दिसत नाहीत. हां तुम्हाला दिसत असेल रिक्षाच्या मागे घेऊन येतो महाकाल उज्जैन. हे बघा काही लोकांना हे बघूनच दर्शन भेटत असेल डायरेक्ट. हा भाई कुठे तू उद्या निघेल. गाईज आता पण आलोय कालभैरव मंदिराची. इथे गाडी पार्क केली आणि तुम्हाला मी एक सीन दाखवतो. हा बघा, ही बघा हाय लक्स गुजरातवरून आले. खतरनाक मॉडिफाय केले, प्रॉपर ऑफ रोडिंग. आणि आपण कोणतरी जेन्युअन कार एन्थुजियास्ट आहे आणि प्रॉपर मॉडिफाय केले ऑफ रोडिंगसाठी. स्नॉर्कल वगैरे लावलेल्या गाडीला, खतरनाक वाटते. चला दर्शन घेऊया.
मित्रांनो, मी तुम्हाला दाखवलं कालभैरव महाराजाचं दर्शन. सो तुमचं सुद्धा झालं आहे आणि आमचं सुद्धा झालं आहे आता. आणि असं बघा माझ्या मागे मंदिर आहे आणि मी तुम्हाला आता एकमुखी श्री दत्त यांची मूर्ती दाखवतो. अशी मूर्ती जास्त कुठे नाहीच आहे, ऑलमोस्ट नाहीच आहे. ही एकमुखी आहे, तुम्हाला दाखवतो एक सेकंड. मित्रांनो हे बघा खारुताई. आता आपण आलेलो आहोत कुठे बंटू? राम जनार्दनी मंदिर. कुठे बंटू? इथून चला. नाही इथून खाली. मित्रांनो आता आपण आलेलो राम जनार्दनी मंदिरमध्ये आणि ह्या झाडावरती एक असं हे काय बोलतात आकार नाही काय झाडाला एक अशी प्रतिमा आहे. ती अचानक आलेली आहे. ही प्रतिमा तुम्ही बघा आणि तुम्हाला समजेल की काय. चला दाखवते. बघा हे बघा हे झाड बघा आणि कमेंटमध्ये सांगा की कसं दिसतंय. नंदी, सेम नंदी. हे बघा हे कान आणि हे तोंड सेम. आणि इथे असा लेक व्ह्यू आहे आपल्या साईडला पूर्ण. तिथे शिवलिंग आहे. इथे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे आणि इथे तीन मंदिर आहेत. ते टोटल मी तुम्हाला आता दाखवणार आहे समोर. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता असं आहे. ते इथे विश्रामासाठी आलेले आणि तेव्हा तिथे हनुमानजी प्रकट झाले आणि ते प्रणाम करताना अशी जी मूर्ती आहे हनुमानाची ती एकच आहे इथे. नेहमी तुम्ही ती उभी असताना बघितली असाल. ही फर्स्ट टाईम अशी आहे की हे त्यांना नमन करतात हात जोडून. हे बघा तिकडे आहे विष्णू जनार्दन मंदिर. चला ते पण आता बघूया. मित्रांनो हे विष्णू मंदिर आणि विष्णू मंदिराच्या एक्झॅक्ट समोर ही कुंड आहे. ही कुंड एवढी अप्रतिम आहे ना बघा. सो मित्रांनो फायनली आता आपण रेस्ट करून व्यवस्थितपणे फ्रेश होऊन आता आलेलं मंदिराचं काय बोलतो कॉरिडॉर एक्सप्लोअर करायला जरा बघतोय सगळं. आणि तुम्हाला आता नाईटचं मी सीन ह्या अँगलने दाखवणार आहे. इथे मी चेस्ट माउंट लावलेलं आहे आणि जस्ट लाईक POV शॉट्स. सो POV शॉट्ससारखं तुम्हाला दिसणार इथे. आणि बघूया तुम्ही सुद्धा एन्जॉय करा हे शॉट्स. मी फर्स्ट टाईम लावले. आता बघूयाचं आउटपुट कसं आहे ते. चला बघूया. काय बोलतो कुणाल? काय भाऊ? जरा व्हिडिओ शूटिंग चालू आहे. जय महाकाल. सो आता असं काही सीन आहे नाईटचं.
सो मित्रांनो, आजचा दिवस आपला फायनली इथे संपतोय. पूर्णपणे दर्शन आपण करून मोकळे झालेलं आहे आणि एकदम व्यवस्थित दर्शन झालं आपलं. फर्स्ट म्हणजे ओंकारेश्वर, त्यानंतर ममलेश्वर, त्यानंतर उज्जैन महाकाल, मग कालभैरव, त्यानंतर राम जनार्दनी मंदिरात गेलो, तिकडे आपण दर्शन घेतलं पूर्ण. आणि आता फायनली आम्ही पूर्ण उज्जैन महाकाल कॉरिडॉर करून चाललेलो आपल्या रूमवर आणि ते जाऊन जेवणार पार्सल आणि झोपणार. आणि उद्या सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे. सो आता आपण लवकर जाऊन जेवू आणि झोपणार आहोत. आणि आजचा व्लॉग जो पार्ट 2 होता देवदर्शनाचा, तो इथेच एंड होतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर कमेंटमध्ये जय महाकाल लिहा आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला असंच काहीतरी कंटेंट घेऊन पुन्हा एकदा लवकरच. तब तक के लिए टेक केअर, बाय.